पुढारी न्यूज महासमिटमध्ये मंत्री छगन भुजबळ यांनी मराठा आरक्षणाबाबत भाष्य केले। फडणवीसांनी सांगितल्याप्रमाणे 10% आरक्षण एकट्या मराठा समाजाला दिलंय, मग आणखी काय पाहिजे असा सवाल भुजबळांनी उपस्थित केला। तुमच्या घरात कोणी जबरदस्ती घुसत असेल तर विरोध करणारच ना, 54% ओबीसींना रस्त्यावर टाकणार का, असंही भुजबळ यावेळी म्हणाले। एक वेळ ती होती, परंतु आता मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितल्याप्रमाणे 10% आरक्षण मराठा समाजाला, एकट्या समाजाला दिलेलं आहे आणि ते कायम राहील यासाठी पूर्ण प्रयत्न करतायत। मग आता आणखीन काय पाहिजे? तुमच्या घरात जर दुसरं कोणी जर जबरदस्तीने घुसत असेल कारणाशिवाय, तर तुम्ही सांगणार नाही रे बाबा माझ्या घरात नाही जागा, एवढं तर सांगू शकत नाही तुम्ही। तेच मी सांगतोय, आता त्यांना दिल्यानंतर सुद्धा मला हे दिलं ते दिलं, मला ते पण पाहिजे, हा हट्ट त्यांचा आहे, आमचा नाही। आणि तुम्हाला मी सांगतो, हा हट्ट पूर्ण सुद्धा होणार नाही। ओबीसीना काय रस्त्यावर टाकणार का 54% तुम्ही? आणि तुम्ही घ्या ना, तुम्हाला देतायत, मंत्रिमंडळाने दिलं, तुम्ही घ्या, तुम्ही लढा। सुप्रीम कोर्टाने नकार दिलेला आहे की हे शक्य होणार नाही। सुप्रीम कोर्टाने 4 आयोग त्यांनी सांगितलं की होणार नाही। आता एवढं झाल्यानंतर मग सेपरेट त्यांना वेगळं दिलेलं आहे। आता याच्यानंतर जर तुम्ही आग्रह धरत बसला तर मग आता काय करायचं? त्याला मग काय, मी त्याच्यावर अधिक बोलणं काही बरोबर नाही, पण मी एवढंच सांगतो की आम्ही आमच्या आरक्षणासाठी आम्ही आवाज उठवणार। तुम्ही आवाज दिला तर आम्ही आवाज उठवणार। तुम्ही तुमचं आरक्षण मिळालं, तुम्ही शांत बसला, आम्ही कुठे काय वेळ लागला काय आम्हाला? शांत होता आम्ही।